नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण वर्णांचे प्रकार अभ्यासूया। मागच्या पिरियडमध्ये आपण वर्णांच्या प्रकारामध्ये स्वर आणि स्वरांचे प्रकार हे अभ्यासलेले आहे। स्वरांचे प्रकार ऱ्हस्व स्वर आणि दीर्घ स्वर हे दोन स्वरांचे प्रकार आपण अभ्यासून झालेला आहे। पुढील प्रकार जे आहेत ते आपण अभ्यासूया। स्वरांचे प्रकार तिसरा स्वरांचा जो काही प्रकार आहे तो आहे सजातीय स्वर। सजातीय स्वरांची व्याख्या एकाच उच्चार स्थानातून निघणाऱ्या स्वरांना सजातीय स्वर असे म्हणतात। सजातीय स्वर असे म्हणतात। आता उदाहरणामध्ये बघा, ओ आ ई उ इत्यादी असणारे स्वर। सजातीय स्वर म्हणजेच काय, एकाच उच्चार स्थानामधून निघणारे जे काही स्वर असतील त्यांना आपण सजातीय स्वर असे म्हणतो। आता यामध्ये अ आ ई उ असे जे काही स्वर आहेत यांना आपण सजातीय स्वर असे म्हणतो, कारण यांचं जे काही उच्चार स्थान आहे ते उच्चार स्थान एकच आहे, म्हणून त्यांना आपण सजातीय स्वर असे म्हणतो। चौथा प्रकार आहे विजातीय स्वर। विजातीय स्वर भिन्न उच्चार स्थानातून निघणाऱ्या स्वरांना विजातीय स्वर असे म्हणतात। आता सजातीय स्वर म्हणजेच काय, एकाच उच्चार स्थानातून निर्माण होणारे स्वर त्यांना आपण सजातीय स्वर असं म्हणतो, आणि विजातीय स्वर म्हणजेच भिन्न उच्चार स्थानामधून निर्माण होणारे जे असतील त्यांना विजातीय स्वर असे म्हणतो। उदाहरणामध्ये ओ ई किंवा ओ उ ओ किंवा आ ई इत्यादी। या ठिकाणी बघा, आता भिन्न उच्चार स्थानातून अ आणि आ हे जे वर्ण आहेत यांचं उच्चार स्थान एक आहे, पण इथं अ आणि ई यांचं उच्चार स्थान वेगळं आहे, भिन्न आहे, म्हणून यांना विजातीय स्वर असे म्हणतात। अ ई अ उ आ ई किंवा आ उ अशा प्रकारचे असणारे स्वर यांना भिन्न उच्चार स्थानातून हे निर्माण होतात, म्हणून यांना विजातीय स्वर असं म्हणलं जातं। सजातीय स्वर आणि विजातीय स्वर। पाचवा आहे संयुक्त स्वर। व्याख्या लिहून घ्या, एकापेक्षा अधिक स्वरांनी मिळून तयार होणारे स्वर म्हणजे संयुक्त स्वर होय। म्हणजे
संयुक्त स्वर होय. आता संयुक्त स्वर कशाला म्हटलेलं आहे? एकापेक्षा अधिक स्वरांनी मिळून तयार झालेले जे काही स्वर आहेत त्यांना संयुक्त स्वर असं म्हटलेलं आहे. आता संयुक्त स्वरांचे जे उदाहरण आहे ते बघूया आपण. ई, आई, ओ आणि औ हे संयुक्त स्वर आहे. तर यामध्ये कोणकोणते स्वर आहेत ते आपण पाहूया. य मध्ये अ प्लस ई, ह्रस्व ई किंवा दीर्घ ई मिळून ये बनलेला आहे. आता आई जो काही शब्द आहे, स्वर आहे, त्यामध्ये आ आणि ह्रस्व ई किंवा दीर्घ ई यामध्ये येतो. ओ मध्ये अ हा एक स्वर, ह्रस्व उ किंवा दीर्घ उ. आणि औ मध्ये आ आणि ह्रस्व उ किंवा दीर्घ उ हे येऊन हे स्वर बनलेले आहे. आता यामध्ये बघा ए, आई, ओ, औ असा या स्वरांचा उच्चार आहे आणि हे 4 संयुक्त स्वर मराठीमध्ये आहेत. यामध्ये ये मध्ये अ अधिक ई किंवा ई दीर्घ ई, ह्रस्व ई किंवा दीर्घ ई हे ये मध्ये आहे. अ आणि ई मिळून ए हा स्वर तयार झालेला आहे. त्यानंतर आ अधिक ह्रस्व ई किंवा दीर्घ ई हे 2 स्वर मिळून आई हा स्वर इथं तयार झालेला आहे. त्यानंतर अ अधिक ह्रस्व उ किंवा दीर्घ उ हे 2 स्वर मिळून ओ असा हा स्वर तयार झालेला आहे. त्याच्यानंतर आ अधिक ह्रस्व उ किंवा दीर्घ उ हे 2 स्वर मिळून यामध्ये हा औ हा स्वर इथं तयार झालेला आहे. आणि मराठीमध्ये ए, आय, ओ, औ असे हे संयुक्त 4 स्वर आहेत. आपण आता स्वर कोणकोणते आहेत हे पाहिलेलं आहे. स्वरांचे 5 प्रकार या ठिकाणी आपण अभ्यासलेला आहे. आता यानंतर स्वरादीही या अगोदर आपण अभ्यासलेला आहे. स्वरादीमध्ये एक अनुस्वार आणि एक विसर्ग, त्याचे उदाहरण आणि व्याख्या त्याविषयी आपण अभ्यासलेला आहे. अनुस्वार आणि विसर्ग या दोन्हीची माहिती आपण मागच्या पिरियडमध्ये अभ्यासलेली आहेच. तर आता आपण व्यंजन आणि व्यंजनाचे जे काही प्रकार आहेत ते अभ्यासूया. या ठिकाणी आपण स्वरांचे हे प्रकार अभ्यासलेला आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला संधी सोडवत असताना तर आपण हे जे काही स्वरांचे जे प्रकार आहेत ते चांगल्या प्रकारे थोडंसं अभ्यासणं गरजेचं आहे. ह्रस्व स्वर कोणता, दीर्घ स्वर कोणता हे माहिती असणं आवश्यक आहे. अ, आ, आता यापैकी अ हा ह्रस्व, आ हा दीर्घ स्वर आहे. तर आता पुढे संधीमध्ये ह्रस्व स्वर संधी किंवा दीर्घ स्वर संधी वगैरे अशा प्रकारचे प्रकार येतात. तेव्हा आपल्याला ह्रस्व कोणतं, दीर्घ कोणतं हे स्वर कळाले तरच आपण पुढील जो काही संधीचा घटक जो आहे किंवा संधीचं जे काही प्रकरण आहे ते चांगल्या प्रकारे आपल्याला समजू शकतं. आणि हे वर्णाविषयी विशेष माहिती आपल्याला मिळाल्याशिवाय आपण पुढले चांगल्या प्रकारचं संधीचं प्रकरण सोडवू शकत नाही. आपण मराठीची वर्णमाला एकदा या ठिकाणी लिहून घेऊया आणि त्यानंतर मग स्वर आणि स्वरादी हे आपण अभ्यासलेलं आहे. नंतर व्यंजन कोणते आहेत, त्याचे प्रकार कशा प्रकारचे पडतात तेही या ठिकाणी आपल्याला चांगल्या प्रकारे अभ्यासता येऊ शकेल. तर लिहून घ्या या ठिकाणी.
मराठीची जी काही वर्णमाला आहे यामध्ये सुरुवातीला आपण स्वर आहेत, ते स्वर आहेत एकूण 12, ते लिहून घेऊ आपण. अ, आ, ई, ई, उ, ऊ, त्यानंतर ए, ऐ, ओ, औ, रू आणि हे रू. हे एकूण 12 स्वर झालेले आहेत. त्याच्यानंतर दुसरा आहे स्वरादी. 2 स्वरादी आहेत. आहा, म्हणजेच अनुस्वार आणि हे विसर्ग. अनुस्वार आणि विसर्ग. आता व्यंजन वर्णाचा तिसरा प्रकार जो आहे व्यंजन. एकूण व्यंजन 34 व्यंजन आहेत. यामध्ये क, ख, ग, घ आणि ञ, च, छ, ज, झ, य, ट, ठ, ड, ढ, न, त, थ, द, ध, न, प, फ, ब, भ, म, ये, र, ल, व, श, श, स, फ, ल, क्ष, ज्ञ. या प्रत्येक अक्षराखाली आपल्याला अशी डॅश द्यायची आहे. हे जे प्रत्येक अक्षर जे आहेत या खाली आपल्याला या ठिकाणी डॅश द्यायची आहे. आणि हा कॉमा सुद्धा आपल्याला इथे द्यायचा आहे. मराठीची जी काही वर्णमाला आहे ती मी लिहिलेली आहे. हे स्वर आहेत 12 स्वर आणि हे 2 स्वरादी आणि एकूण व्यंजन हे 34. आणि या व्यंजनामध्ये आता क, ख, ग, घ, न असं हे 5-5 वर्णांचा एक गट अशा पद्धतीने इथं लिहिण्यात आलेला आहे. मराठीची ही वर्णांची जी काही रचना आहे तर अशा प्रकारची ही वर्णमालेची रचना आहे. आता यामध्ये असंच का लिहिलं गेलेलं आहे तर एक वर्णमालेची एक व्यवस्थित पद्धतीने ही एक रचना करण्यात आलेली आहे. आता याच्या खाली असा डॅश देण्यात आलेला आहे कारण त्याचं कारण असं आहे की यामध्ये आता या व्यंजनामध्ये स्वर नाही आहे, ते फक्त व्यंजनच आहेत. याच्यामध्ये स्वर मिसळलेला नाही आहे म्हणून याच्या खाली डॅश देण्यात आलेला आहे. हे संपूर्ण अशा प्रकारची ही रचना आहे. आता यामध्ये वर्णांचे प्रकार आपण बघतोय तर यामध्ये व्यंजनांचे प्रकार, स्वरांचे प्रकार अभ्यासलो, स्वरादी बघितलेला आहे आपण. आता व्यंजनांचे प्रकार आपण इथं अभ्यासूया. व्यंजनाचे
प्रकार, व्यंजनाचे प्रकार. व्यंजनाचे प्रकार अभ्यासत असताना व्यंजनाची व्याख्या ही अगोदर आपण पाहिलेली आहे. व्यंजन कशाला म्हणायचं आहे, तर ज्या वर्णांचा उच्चार स्वतंत्र होत नाहीये किंवा ज्या वर्णांचा उच्चार पूर्ण होण्यासाठी स्वरांची सहाय्य घ्यावे लागते त्यास आपण व्यंजन असं म्हणतो. अशी ही व्यंजनाची व्याख्या आपण यापूर्वी अभ्यासलेली आहे. तर आता व्यंजनाचे जे काही मुख्य कोणकोणते प्रकार आहेत ते प्रकार या ठिकाणी आपण लिहून घेऊ. पहिला जो काही प्रकार आहे तो आहे स्पर्श व्यंजन. स्पर्श व्यंजन. स्पर्श व्यंजन. आता स्पर्श व्यंजनाची व्याख्या आपल्याला सांगता येऊ शकेल. लिहून घ्या. क ख पासून स्पर्श व्यंजनाची व्याख्या क ख पासून क ख पासून भ म पर्यंतच्या व्यंजनांना स्पर्श व्यंजन असे म्हणतात. क ख पासून भ म पर्यंतच्या व्यंजनांना स्पर्श व्यंजन असे म्हणतात. आता बघा, व्यंजनाचे प्रकार अभ्यासत असताना आपण क ख पासून म्हणजे पूर्ण हे क पासून ते भ म पर्यंतचे इथपर्यंतचे जे काही वर्ण आहेत यांना आपण स्पर्श व्यंजन असं आपण म्हणतो. हे समजून घेणं गरजेचं आहे. आणि यांना स्पर्श व्यंजन आता का म्हणायचं आहे याच्याविषयी आणखी माहिती आपल्याला सांगता येऊ शकते की या जो काही व्यंजन आहे क ख पासून जे भ म पर्यंत जे काही व्यंजन आहेत तर या व्यंजनांचा उच्चार करत असताना तर आपल्या मुखातील कोणत्या तरी अवयवाशी स्पर्श होऊन या व्यंजनाचा उच्चार होतो, म्हणून यास स्पर्श व्यंजन असे म्हणतात. हे व्याख्या सुद्धा आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. तर ही स्पर्श व्यंजनाची व्याख्या. तर क पासून ते म पर्यंतचे जेवढे वर्ण इथे येतील तर हे सर्व जे आहेत ते यांना स्पर्श व्यंजन असं म्हणायचंय. स्पर्श व्यंजन कोणते म्हटल्यानंतर हे म पर्यंतचे असणारे व्यंजन कोणतेही आपल्याला या ठिकाणी सांगता येऊ शकतात. आणि विद्यार्थी मित्रांनो, ही जी वर्णमालेची जी काही रचना आहे ही एवढी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे, कारण ही जशी रचना आहे या रचनेसारखंच आपल्याला याचा सराव करणं गरजेचं आहे. आणि कमीत कमी हे 5 वेळेस तरी सर्व विद्यार्थ्यांनी ही वर्णमालेची रचना मी जशी इथे लिहून दिलेली आहे अशाच प्रकारे आपल्या नोटबुकमध्ये लिहून काढा. कारण ही जशी रचना आहे ही रचना आपल्याला नंतरही अशाच प्रकारे आपल्याला लिहिता आलं पाहिजे केव्हाही. कारण याचा उद्देश असा आहे की ज्या तुम्ही स्पर्धात्मक परीक्षा द्याल किंवा स्कॉलरशिपच्या परीक्षा द्याल तर त्या परीक्षेमध्ये अशा प्रकारचे रचनेवर आधारित जे काही मेंटल ॲबिलिटी टेस्ट किंवा मानसिक क्षमता चाचणी आपण हा जो काही घटकावर आधारित जे काही प्रश्न सोडवतो त्या प्रश्नाचे जे काही स्वरूप असतं किंवा जे प्रश्न असतात काही प्रश्न तर या वर्णमालेवर आधारित प्रश्न विचारले जातात. मग अशा वेळेस आपल्याला ही जर रचना चांगल्या प्रकारे आपण अभ्यासलेली जर असेल तर आपण खूप चांगल्या प्रकारे ते प्रश्न आपण सोडवू शकतो. मग स्कॉलरशिपच्या परीक्षा असू द्या किंवा इतर कोणत्याही स्पर्धात्मक परीक्षा असू द्या. इतकंच नसून पुढे MPSC UPSC साठी सुद्धा यावर आधारित निश्चित प्रश्न आहेतच आणि विचारले जातातच. MPSC UPSCच्या परीक्षेमध्ये जे काही बौद्धिक क्षमता चाचणीवरती जे काही प्रश्न पडणारे आहेत तर या वर्णमालेवर आधारित निश्चित 4-5 तरी प्रश्न विचारले जातातच. म्हणून आपल्याला ही अत्यंत महत्त्वपूर्ण अशी ही वर्णमाला आहे आणि त्यासाठी याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. म्हणजेच बौद्धिक क्षमतेवर आधारित प्रश्न विचारले जातात आणि मराठी व्याकरणाच्या दृष्टिकोनातून तर हे अभ्यास करणं किंवा चांगल्या प्रकारे लेखन करणं हे गरजेचं आहे. आता आपण स्पर्श व्यंजन हा प्रकार इथं अभ्यासलोय. तर आता पुढचा जो काही प्रकार आहे तो प्रकार आपण या ठिकाणी लिहून घेऊया. दुसरा जो प्रकार आहे कठोर व्यंजन. कठोर व्यंजन. कठोर व्यंजनलाच आघोष किंवा श्वास व्यंजनही म्हणतात.
अघोष किंवा श्वास व्यंजन असेही म्हणतात. कठोर जे काही व्यंजन आहे त्यालाच अघोष किंवा श्वास असं सुद्धा म्हटलं जातं. काही वेळेस इतकंसं आता हे शालेय जे तुमचे एक्झाम असतील, परीक्षा असतील, यामध्ये असं शक्यतो अघोष श्वास म्हणजेच विचारेलच असं नाही आहे. कधी विचारलं जाऊ शकेल किंवा नाही, पण स्पर्धात्मक परीक्षेमध्ये मात्र श्वास किंवा अघोष या शब्दाचाही प्रयोग केला जातो. येत्या 10वीच्या सुद्धा काही परीक्षेमध्ये मागच्या काही प्रश्नपत्रिका ज्यावेळेस आपण पाहिल्या जातील तर त्याच्यामध्ये काही प्रश्नपत्रिकेमध्ये अघोष किंवा श्वास या शब्दाचा प्रयोग केलेलाही दिसून आलेला आहे. त्यासाठी याही शब्दाचा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आता कठोर किंवा श्वास किंवा अघोष व्यंजन कशाला म्हणायचं त्याची व्याख्या कोणती आहे ती या ठिकाणी लिहून घ्या. जे वर्ण उच्चारायला कठीण आहेत, जे वर्ण उच्चारायला कठीण आहेत त्यांना कठोर वर्ण असे म्हणतात. जे वर्ण उच्चारायला कठीण आहेत, जे वर्ण उच्चारायला कठीण आहेत त्यांना कठोर वर्ण असे म्हणतात. आता उदाहरणामध्ये प्रत्येक वर्गातील 2 वर्ण पहिले व दुसरे हे कठोर व्यंजन असलेले आपल्याला दिसून येतात. प्रत्येक वर्गातील 2 वर्ण पहिले व दुसरे. उदाहरणामध्ये क ख च छ त्यानंतर ट ठ इत्यादी. काही उदाहरण इथे लिहून घेऊया आपण. उदाहरणात क ख त्यानंतर च छ च छ ट ठ ट ठ इत्यादी वर्ण. आता कठोर व्यंजन किंवा कठोर वर्ण किंवा कठोर व्यंजन कशाला म्हणायचं आहे तर ज्या वर्णांचा उच्चार किंवा ज्या व्यंजनांचा उच्चार कठोर होतो किंवा उच्चार करायला कठीण असं उच्चार त्याचा होतो अशांना आपण कठोर व्यंजन असं आपण म्हणतो इथं. आता या ठिकाणी प्रत्येक वर्गातील पहिला आणि दुसरं जे काही वर्ण आहेत यामध्ये क ख हे पहिलं आणि दुसरं हे काय आहेत कठोर व्यंजन आहेत. क ख च छ ट ठ त थ प फ इथपर्यंतचे हे कठोर व्यंजन. म्हणजेच जे काही वर्णमालेमधील जे काही गट आहेत त्या प्रत्येक वर्ग गटामधील पहिलं आणि दुसरं जे काही वर्ण असतील, पहिला आणि दुसरं वर्ण हे काय आहेत कठोर व्यंजन किंवा कठोर वर्ण यांना म्हणलं जातं. कारण यांचा उच्चार कठीण होतो. क ख अशा प्रकारचा यांचा या ठिकाणी उच्चार होतो. क ख ट ठ अशा प्रकारचा कठीण असा उच्चार होतो. म्हणून यांना कठोर व्यंजन असं म्हणलेलं आहे. म्हणून हे कठोर व्यंजन कोणते आणि ओळखण्याची खूण कशी पहिले आणि दुसरं प्रत्येक वर्ग गटातील पहिलं आणि दुसरं फ पर्यंत प फ इथपर्यंत क ख पासून प फ पर्यंत जे काही वर्ण आहेत हे वर्ण कठोर व्यंजन किंवा कठोर वर्णामध्ये मोडतात कारण त्यांचा उच्चार कठीण होतो. ही व्याख्यानुसार आपण इथं अभ्यासलोय. आता दुसरा आहे जो काही प्रकार तो क्रमांक 3 मृदू व्यंजन. मृदू व्यंजन. मृदू व्यंजन जे आहेत मृदू व्यंजनलाच पर्यायी शब्द आहे घोष व्यंजन किंवा नाद व्यंजन. मृदू व्यंजनलाच घोष व्यंजन किंवा नाद व्यंजन असंही म्हटलं जातं.
तर तेही आपण या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. व्याख्या लिहून घ्या. जे वर्ण उच्चारायला कोमल किंवा हळुवार असतात त्यांना मृदू व्यंजन असे म्हणतात. जे वर्ण उच्चारायला कोमल किंवा हळुवार असतात त्यांना मृदू व्यंजन असे म्हणतात. आता या ठिकाणी बघा, कठोर व्यंजनाची व्याख्या आपण या अगोदर अभ्यासली. तर जे वर्ण उच्चार करायला कठीण आहे त्यांना आपण कठोर वर्ण असं आपण म्हणतो. आता मृदू म्हणजे जे वर्ण उच्चार करायला कोमल आहेत किंवा हळुवार आहेत, ज्यांचा उच्चार कोमल किंवा हळुवार होतो, असे जे काही वर्ण आहेत त्या वर्णांना आपण मृदू व्यंजन किंवा घोष व्यंजन किंवा नाद व्यंजन असं आपण म्हणतो. आता उदाहरणामध्ये कोणते व्यंजन आहेत ते बघायचे आपल्याला या ठिकाणी. किंवा जी काही वर्णमाला आहे त्या वर्णमालेमधील तिसरे व चौथे जे व्यंजन आहे ते व्यंजन मृदू व्यंजन असते. उदाहरणामध्ये गो, घो, ज, झ, ड, ढ इत्यादी. मृदू व्यंजन म्हणजे काय, याची व्याख्या अशी आहे की ज्या वर्णांचा उच्चार कोमल होतो किंवा जे वर्ण उच्चारायला कोमल आहेत, हळुवार आहेत, असे जे वर्ण आहेत त्यांना आपण मृदू व्यंजन किंवा घोष किंवा नाद असं आपण म्हणतो, अशी व्याख्या त्याची आहे. आता यामध्ये वर्णमालेमधील तिसरं आणि चौथं कठोर व्यंजन कोणकोणते आहेत? कठोर मध्ये क, ख, च, छ, ट, ठ, त, थ, प, फ असं आहे. पण या ठिकाणी मृदू मध्ये ग, घ, ज, झ, ड, ढ आणि द, ध हे आहेत. ब, भ हे येऊ शकतात. तर हे जे काही वर्ण आहेत, हे जे वर्ण मृदू व्यंजन आहेत, मृदू वर्ण आहेत. आता क, ख असा जसा उच्चार जो आहे तो उच्चार कठीण होतो, तसं ग, घ, ज, झ म्हणजेच मृदू कोमल असा याचा उच्चार होतो. म्हणून हे जे काही वर्ण आहेत यांना आपण मृदू व्यंजन असं आपण म्हणतो. कठोर व्यंजन आणि मृदू व्यंजन या दोन्ही मधला फरक आपण इथं अभ्यासलोय. तर अशा प्रकारे या दोन्ही मधला या ठिकाणी फरक असा आपल्याला सांगता येऊ शकतो. म्हणजेच या प्रकार जो आहेत, आपण व्यंजनाचे जे प्रकार अभ्यासत आहोत, या व्यंजनाच्या प्रकारामध्ये कठोर व्यंजन आणि मृदू व्यंजन या दोन्हीमध्ये असणारा हा फरक आहे. हा उच्चारावरून आधारित असलेला हा फरक आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. म्हणजेच कठोर व्यंजनाचा फरक आणि मृदू व्यंजनाचा जो काही फरक आहे यामध्ये जर पाहायचं असलं तर ज्या वर्णाचा उच्चार कठीण आहे त्याला कठोर व्यंजन असं आपण म्हणायचं. ज्या वर्णांचा उच्चार कोमल होतो, हळुवार होतो किंवा उच्चार करायला हळुवार असे काही वर्ण आहेत, अशा वर्णांना आपण मृदू व्यंजन असं म्हणायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे जे काही वर्ण आपण व्यंजनाचे प्रकार जे काही पाहतोय, तर हे प्रकार आपल्या लक्षात चांगल्या प्रकारे राहणं गरजेचं आहे. तर वर्णमालाचा अभ्यास आपला चांगल्या प्रकारे होऊ शकतो.